बघा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं नुकताच एक निर्णय जारी केला आहे. ज्या निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितलं की जेव्हा आमदार किंवा खासदार हे जे काही लोकप्रतिनिधी येतील तेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उठून उभं राहायचं. जनमानसामधून मोठ्या प्रमाणामध्ये त्याला विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हा जो काही व्हिडिओ आहे तो काही सरकारच्या सपोर्टमध्ये नाहीये, पण याच्या माध्यमातून मला एक तत्व, तुम्हाला संविधानिक तत्व जे आहे ते समजून सांगायचंय. तर लक्षात घ्या, या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याकडं अप्रत्यक्ष लोकशाहीचं तत्व कार्यरत असलेलं पाहायला मिळतं भारतीय संविधानानुसार. आता अप्रत्यक्ष लोकशाहीचं तत्व म्हणजे काय, तर जी काही या देशाचा राज्यकारभार चालणार आहे त्यामध्ये प्रत्यक्ष जनता सहभागी न होता जनतेनं निवडून दिलेले जे काही प्रतिनिधी असतात त्यांच्या माध्यमातून हा राज्यकारभार चालवला जातो. आणि जेव्हा प्रशासकीय अधिकारी काम करतात तर ते जनतेचे सेवक म्हणून काम करत असतात. आणि त्यांच्या समोर आता इथं मुद्दा येतोय की जेव्हा लोकप्रतिनिधी येईल तो जनतेचा प्रतिनिधी आहे, तर म्हणजे अप्रत्यक्षपणे तो जो काही त्या जनतेचं, जेवढ्या लोकांचं तो प्रतिनिधित्व करतो आहे तेवढी जनता अप्रत्यक्षपणे त्या लोकांच्या समोर किंवा त्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या समोर येते. आणि म्हणून त्यांचा सन्मान म्हणून या ठिकाणी काय आहे तर उभं राहणं हे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलं पाहिजे. आता या संविधानानुसार भारतामध्ये आपण जर बघितलं तर संविधानाची सुरुवात किंवा प्रस्ताविकेची सुरुवात जर बघितली तर काय होते, आम्ही भारताचे लोक म्हणजे या ठिकाणी भारताची जनता ही सर्वोच्च असणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी लोकप्रतिनिधी हे जनतेचे प्रतिनिधी असतात. म्हणून ते जेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्याच्या समोर जातील तेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उभं राहणं हे कर्मप्राप्त आहे आणि संविधानिक दृष्ट्या अगदी योग्य आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमचं याबद्दल काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरायचं नाही. थँक्यू सो मच.